ही आहे शिसा सेफ्टी पाईप. ही पाईप आपण रेग्युलेटरला जोडूया. रेग्युलेटरला जोडताना काळजी घ्यायची की हा जो मार्क आहे तो रेग्युलेटरच्या साईडला येणार आहे. ह्या रेग्युलेटरला ऑन पाईप जोडली, रेग्युलेटर ऑन केला. नॉर्मल पाईप मध्ये जर रेग्युलेटर ऑन केला तर गॅस येणार, पण ह्या पाईपची खासियत अशी आहे की इकडं गॅस येत नाही. त्याचं कारण असं की या पाईप मध्ये असलेला सेन्सर, तो सेन्सर हे सांगतो की पुढं पाईप ओपन आहे म्हणजे लिकेज आहे. आता ही पाईप मी गॅस शेगडीला जोडतो. गॅस शेगडीला जोडल्यानंतर आता तो सेन्सर आपल्याला ऍक्टिव्हेट करावा लागतो. तो ऍक्टिव्हेट करण्यासाठी इथं जो व्हाईट मार्क दिलेला आहे त्याच्यावरती जे आहे ना की 3-4 वेळा फक्त टॅप करायचा आहे. गॅस ऑन झालेला आहे. आता गॅस शेगडी लिकेज होते म्हणजे काय होत असतं, तर एक तर हा नॉब निष्ठून हातात येतो, तिथून गॅस लिकेज होतो. काय वेळा हा जो मागचा कनेक्शनचा नॉब आहे तो तुटतो, तिथून लिकेज होऊ शकतं. पाईप जे आहे कट होऊन लिकेज होऊ शकतं. अशा कुठल्याही कारणानं जर दुर्घटना झाली तर उदाहरणार्थ आपण आता हे पाईप चालू मध्ये काढून बघूया काय झालं. नॉर्मल जर पाईप असते तर जाळ झाला असता, पण ह्या पाईपचं जे आहे ना की बिलकुल तसं काही झालेलं नाहीये. त्याचं कारण असं आहे त्यामध्ये असणारा सेन्सर. आणि आता बघा की रेग्युलेटर चालू आहे पण गॅस येत नाही. अजून एकदा बघूया. हीच या पाईपची खासियत आहे. सिसा सेफ्टी पाईप खरेदी करा, आपलं घर आणि आपली फॅमिली सुरक्षित करा.